ശ്രീമന്നാരായണീയം 64 ദശകം. ഗോവിന്ദാഭിഷേകം. ആലോക്യ ശൈലോധരണാദിരൂപം പ്രഭാവമുച്ചൈസ്തവ ഗോപലോകാ വിശ്വേശ്വരം ത്വാമഭിമത്യ വിശ്വേ നന്ദം ഭവജ്ജാതകമന്വപൃച്ഛൻ ഗർഗാദിതോ നിർഗദിതോ നിജായ വർഗായ താതേന തവ പ്രഭാവഃ പൂർവാധികസ്ത്വയ്യനുരാഗയേഷാം ഐധിഷ്ഠതാവത് ബഹുമാനഭാരഃ തതോവമാനോദിതതത്വബോധ സുരാധിരാജ സഹ ദിവ്യഗവ്യാ ഉപേത്യ തുഷ്ടാവസനഷ്ടഗർവഃ സ്പൃഷ്ട്വാ പദാബ്ജം മണിമൗലിനാ തേ സ്നേഹസ്നുതൈസ്ത്വാം സുരഭിഃ പയോഭിർഗോവിന്ദനാമാങ്കിതമഭ്യഷിഞ്ചത് ഐരാവതോപാഹൃതദിവ്യഗംഗാ പാഥോഭിരിന്ദ്രോऽपि च दादहर्षः जगत्त्रयेशे त्वयि गोकुलेश तयाभिषिक्ते सति गोपवाडः नाकेऽपि वैकुण्ठपदेभ्यलभ्यां श्रियं प्रपेदे भवतः प्रभावात् कदाचिदन्तर्यमुनं प्रभाते स्नायन् पितावारुणपूरुषेण नीदस्तमानेतुमगापुरीं त्वं तां वारुणीं कारणमर्त्यरूपः ससम्भ्रमं तेन जलाधिपेन प्रपूजितस्त्वं प्रतिगृह्यतातम् उपागतस्तत्क्षणमात्मगेहं पितावदत्तच्चरितं निजेभ्यः हरिं विनिश्चित्य भवन्दमेतान् भवत्पदालोकनबद्धतृष्णान् निरीक्ष्य विष्णो परमं पदं तत् दुरापमन्यैस्त्वमदीदृशस्थान् स्फुरत्परानन्दरसप्रवाह प्रपूर्णकैवल्यमहापयोधौ चिरं निमग्ना खलु गोपसङ्घा स्वयैव भूमन् पुनरुद्धृतास्ते करबदरवदेवं देवकुत्रावतारे निजपदमनवाप्यं दर्शितं भक्तिभाजां तदिह पशुपरूपी त्वं हि साक्षात् परात्मन् पवनपुरनिवासिन् पाहि मामामयेभ्यः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण परमात्मने नमः।